जय शिवराय शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी संदर्भामध्ये पत्रकाराने आपल्या राज्याचे मुख्यमंत्री यांना प्रश्न विचारले असता त्यांच्यावर कोणती मोठी प्रतिक्रिया दिली, कर्जमाफी होणार की नाही होणार व त्या मागण्या संदर्भामध्ये काय उल्लेख केला आहे त्याने पत्रकारांशी बोलताना, त्यासोबतच आंदोलन स्थगित होणार की कर्जमाफी हे आजचे आज होणार की उद्या होणार, त्या संदर्भात सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेणार आहोत। त्यासोबतच अतिवृष्टीचे पैसे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2 हेक्टरच्या मर्यादेमध्ये आलेले आहे त्या शेतकऱ्यांसाठी 11,000 कोटीचं पॅकेज हे आज रिलीज म्हणजे मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंजूर करण्यात आलेलं आहे। आणि सोबतच जे काही आता 40 लाख शेतकऱ्यांना आजपर्यंत पैसे मिळाले होते 21 तारखेला दिवाळीच्या निमित्त, त्या शेतकऱ्यांना म्हणजे 2 हेक्टरच्या मर्यादेमध्ये त्या शेतकऱ्यांना पैसे मिळाले, त्या शेतकऱ्यांना 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये म्हणजे 1 हेक्टरचे पैसे हे या 11,000 कोटी म्हणून त्याच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे। सोबतच आता ज्या शेतकऱ्यांना आजपर्यंत नुकसानीच्या अतिवृष्टीचे नुकसानीचे पैसे मिळाले नाही आहे त्या शेतकऱ्यांना सुद्धा या 11,000 कोटी म्हणून त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे येणार आहे। आणि ज्या शेतकऱ्यांना जी EKYC बॅलन्स आहे त्या शेतकऱ्यांनी EKYC करून घ्यावे, जेणेकरून पैशाची पूर्तता म्हणजे त्यांच्या खात्यावर नुकसानीचे पैसे हे त्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे, अशी सुद्धा माहिती देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितली। त्यासोबत कर्जमाफी विषयासंदर्भामध्ये पत्रकारांनी त्यांनी प्रश्न विचारला असता त्यांनी त्याच्यावर कोणती प्रतिक्रिया दिली, तर त्यांनी सांगितले की बच्चू कडू यांचा रात्री 1 वाजता मेसेज आला की नागपूरमध्ये संपूर्ण शेतकरी उद्या जमा होत आहे, त्या शेतकऱ्यांचं नेतृत्व कोण करणार, त्या नेतृत्व करण्यासाठी आम्ही बैठकीला उपस्थित होऊ शकत नाही, असा मेसेज त्यांनी बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री यांना दिला आहे। कारण त्यांनी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये त्यांना निमंत्रण दिलं होतं। त्यासोबतच जे काय तुमचे मागण्या आहे त्या मागण्या संदर्भामध्ये ज्या म्हणजे तातडीनं शक्य होते त्या तातडीनं शक्य करण्याच्या मागण्या आम्ही संबंधित विभागाला सांगितलेलं आहे आणि ज्या होऊ शकत नाही चर्चा करू शकते त्याच्यावर सुद्धा विचार करू, असं सुद्धा त्यांनी मुख्यमंत्री यांनी सांगितले। पण कर्जमाफी संदर्भामध्ये स्पष्ट उल्लेख हा कोणताही त्या पत्रकाराशी बोलताना सांगितला नाही की कर्जमाफी आज करणार उद्या करणार किंवा कर्जमाफी हे पुढे ढकलली जाईल किंवा त्या समिती संदर्भामध्ये गठीत समिती केली, त्यांचा अहवाल प्राप्त झाला की नाही दिला की जिल्ह्यानुसार कसं आहे या संदर्भामध्ये कोणताही उल्लेख केला ना। फक्त यांच्या ज्या काही मागण्या आहे जे निवेदन आलं आहे त्यावर ज्या शक्य होईल त्या तातडीनं करू। सोबतच आणि जे काही आता कर्जमाफीचं आहे त्यावर कोणताही यांनी बोलायचा प्रयत्न केला आणि आज संपूर्ण नागपूर हे जाम झालेलं आहे। अजूनपर्यंत बच्चू कडू हे आंदोलनस्थळी पोहोचले नाही, कारण ट्रॅफिकच एवढा आहे का संपूर्ण आता नागपूर जाम होणार अशी परिस्थिती आहे। आता आज पूर्णतः नागपूर जाम होईल रात्रपर्यंत आणि उद्या सरकार कोणता निर्णय घेईल किंवा तातडीने आता मंत्रिमंडळ बैठक घेईल का हे पाहूया। तर शेतकरी मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवीन माहितीसाठी बघत राहा आपलं YouTube चॅनल। धन्यवाद।